आता फलटण येथील डॉक्टर संपदा हे प्रकरण सगळ्यांच्या समोर आलेलं आहे आणि यामध्ये जो कळस म्हणजे मुख्यमंत्री त्या ठिकाणी जातात आणि या घटनेतले जे मुख्य आका आहेत त्या आकांना क्लीन चिट देऊन वापस येतात, ही बाब अत्यंत संतापजनक आहे। मी मागे काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी लोकशाहीचा खून केला हे वक्तव्य करत असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शांत डोक्याने हे क्रिमिनल ॲक्टिव्हिटीला बढ़ावा देत आहेत। जसा नथुराम गोडसेंनी शांत डोक्याने महात्मा गांधींचा खून केला होता, तीच मोठं ऑपरेटिव्ह देवेंद्र फडणवीस वापरत आहे आणि या माझ्या केलेल्या आरोपाचा प्रत्यय हा फलटण या ठिकाणी जे नाईक निंबाळकर आहे या घटनेच्या ताबडतोबीनं त्या ठिकाणी मुख्यमंत्री जातात आणि क्लीन चिट देऊन मोकळी होतात। जो या घटनेतला आका आहे त्यालाच देवेंद्र फडणवीसांनी दिलेली क्लीन चिट म्हणजे शांत डोक्याने मुख्यमंत्री या महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढवत आहे याचा असणारा हा पुरावा आहे। इतप्पर आज संपदाच्या परिवाराला भेट घेतली असताना त्यांच्या 15 मुद्द्यांच्या अत्यंत रास्त स्वरूपाच्या मागण्या आहेत। शासनाला त्यांनी विनंती केलेली आहेत, मात्र त्यांच्या या विनंतीला आणि त्यांनी फोडलेला टाहोला सरकारने न्याय न देता कुठेतरी केराची टोपली दाखवलेली आहे। ज्या महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांनी वास्तविक पाहता पहिले पीडित परिवाराची भेट घ्यायला पाहिजे होती। त्या पीडित परिवारातील मुलींनी काय काय पत्रप्रपंच केला होता, तिचं घरच्यांशी काय बोलणं झालं होतं हे त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे होतं। मात्र त्यांनी पोलिसांची वकिली ही करत असताना सरकार जे आहे हे किती जाड चामडीचं झालेलं आहे, थिक स्किन झालेलं आहे याचाही प्रत्यय हा त्यानिमित्तानं दिलेला आहे।